ते घरी नाही ना आलेले तुझ्या? नाही सर, म्हणजे अधिपती दिसले होते मला, पण घरी नाही आले. मला म्हणाले की दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी आलेत म्हणून, आणि माफी मागितली माझी. माफी? हो, माझ्याशी मूर्खासारखं वागले होते ना ते. हो, माफी मागितली. माणूस मनाने चांगला आहे. हो सर. अक्षरा, किती वेळ? सर, मी कामासाठी जरा बाहेर आलीये, तुम्हाला नंतर करू प्लीज? हो हो हो, नाही मला काळजी वाटली म्हणून मी फोन केला. नंतर बोलू आपण. हो सर, बाय. सॉरी. प्लीज आता हे पालुपत नको. आई बाबा ते गेले घरी वाट बघून. म्हणजे ते अंगठीचं बघू आता नंतर. किती उशीर केलास तू? सरप्राईज द्यायचा होता मला तुला. सगळ्या पट्ट्याबोळ केलास. सगळं बजरंगमुळे झालंय. कोण बजरंग? अधिपती, अरे काय झालं? अधिपती, यार कसं लागलं तुला? अरे काय नाही झालं. अरे पण काय झालं तरी काय? तेच आम्हासनी बी जाणून घ्यायचं. बघतोय आम्ही. चल चल चल. आम्हासनी एकांतात बोलायचंय. औषधाची पेटी पाठवून द्या. वय साहेब, एवढं काही झालेलं नाही मला. आता तुम्ही बाकी काही बोलू नका. आम्ही जे विचारू त्याची फक्त उत्तर द्या. चला चला. तो गुंड तुम्हासनी का मारत होता? कोण होता? कोण तो? तुमच्या संग तो मारामारी का करत होता? काय कारण होतं? काय झालं? काय होतं मला सांगा ना. मुळात तुम्ही तिकडे गेलाच का होतात? अधिपती, तुम्हासनी काही झालं असतं म्हणजे. तुम्ही शांत व्हा साहेब. आम्हाला काय झालंय? काय नाही झालं. तुम्ही शांत. हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही कामधाम सोडून आम्हासनी न सांगता तिकडं का गेला होता? मी सांगणार होतो तुम्हाला. कधी? समजा हाताबाहेर गेल्यावर? तसं नाही. एक सांगा, मास्तरनीचा काही मॅटर होता? तिच्यासाठी तुम्ही मारामारी करत होता का? नाही नाही नाही, मास्तरीनबाईंचं काही नाही. जे काही झालं त्याच्यात त्यांचा काहीच संबंध नाही आहे. काही संबंध नाही? नाही. मग मास्तरनीचा पत्ता तुम्हाला कशा पाहिजे होता? असं तुमचं काय काम होतं तिच्याकडे? तिकडे जाऊन तुम्ही त्या गुंडांशी मारामारी करत होता. आम्ही जर येळेत पोचलो नसतो तर काय झालं असतं? नाही नाही, मी ते आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू आपण. सांगा मस्त, तुम्ही तिचा पत्ता का घेतला? तिचा पत्ता घेतला होता आम्ही. तुम्हाला कसं काय कळलं? आमासने कसं कळलं ते महत्वाचं नाही. आमासने खरं खरं सांगा. काय? तिच्या घराकडे का गेला होता तुम्ही? हल्ली तुम्ही सारखं मास्तरीन मास्तरीन करताय. तुम्ही तिचं वकीलपत्र घेतलंय काय? तुम्हासने काय वाटलं? आमासने काही कळत नाही. उडत्या पाखराचे पंख मोजतोय आम्ही. सांगा आज काय ते खरं खरं सांगा, नाहीतर. मी बोलणार होतो. तेच कधी? कधी बोलणार होतो? आम्हाला सगळं दिसतंय, सगळं कळतंय. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय बोलत नाही याचा अर्थ आम्हाला समज मंजूर आहे? म्हणलं ना हो तुम्हाला, उडत्या पाखराचे पंख मोजतोय आम्ही अधिपती.
अधिपती आमचा मूड गेला कारण आमचा अंदाज खरा ठरायलाय असं दिसतंय. कसला अंदाज? मास्तरनी बाबतचा. काय? तुम्ही सांगा. नाही असं काय, जाऊ दे, तुमचा आता मूड नसेल तर आपण नंतर बोलूया. त्यानं वस्तुस्थिती बदलणार आहे काय? नाही ना, ही तशीच राहणार आहे. बोला काय ते खरं बोला. नको नको आई साहेब, तुम्हाला आता बोलावं लागल. एवढं महत्वाचं नाही आहे ते. खरं ऐकायची तयारी आहे आमची. आई साहेब, मास्तरीनबाई. नाही नाही तसं नाही. देवी आईच्या पायावर डोकं ठेवून देवी आईची शपथ घेऊन बोला. काय आहे तुमच्या मनात ते खरं खरं सांगा. तुमच्या पायावर डोकं ठेवून खरं खरं सांग. नाही 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 अधिपती नाही. आम्ही देवी नाही, आम्ही एक सामान्य बाई आहोत. रुसवे फुगवे राग लोभ असणारी एक सामान्य साधी बाई. आम्हाला देवीचं स्थान देव बी नका. काय देवी झाल्यानंतर पोराचे समदे अपराध पोटात घ्यावे लागतात. आमचं मन तेवढं मोठं नाही. आम्हासनी आईच राहू द्यात, देवी नका करू. चला देवी आईच्या समोर डोकं ठेवा आणि समद खरं खरं सांगून टाका. आज आमच्या मनानं समद खरं ऐकायची पूर्ण तयारी केली. देवीची शपथ घेऊन सांगतो, जे काय सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बोला बोला लवकर. तुम्ही तिच्या घराकडे का गेलता? तिने शाळेत काय प्रॉब्लेम केलाय काय? नाही नाही, प्रॉब्लेम काय नाही केला, फक्त रजा घेतली. मग एवढं काय त्यात? 10 दिवस घेतली, काय कुणाला विचारलं नाही काय नाही. आणि ह्यानी फुल पगारांनी मंजूर करून टाकले की. त्यांचंच काम आहे ते, आपण कशाला मध्ये पडायचं? आणि तिने रजा घेतली म्हणून तुम्हाला ते टेन्शन आलं. आई साहेब, काय अधिपती बोला घडा घडा. तुम्ही चिडणार नाही सनव? अधिपती बोला पटशिरी. एवढं का लांबवाल आहे? काय अधिपती? हं? आई साहेब, तुम्ही आमचं दैवत आहे सा. पण पण काय? त्याच्या पुढं काहीतरी पण असणार ना. नाही, आई साहेब तुम्ही आमचं दैवत आहेसा, पण आमच्यासाठी आणि आहे. आणि काय? आणि आम्हाला तुमचं ऐकायचं आहे. मग ह्याच्या पुढे पण आहे. पण कुठंच नाही. मग एवढी प्रस्तावना कशा पाहिजे? आम्ही तुम्हाला जे विचारलंय त्याची उत्तर द्यायला एवढा वेळ का घ्यायलाय?